नमस्कार. माझं नाव श्रीकांत पाटील आहे. एम आय लाईफस्टाईल या कंपनीमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून मी काम करतो आहे. आज मी तुम्हाला एम आय लाईफस्टाईल कंपनीचा जो प्लॅन आहे त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कंपनीचं नाव आहे एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. ग्लोबल लेवल आपली कंपनी काम करते. टोटल जर बघितलं तर आपण काही ब्रँड्समध्ये काम करतो. त्यातला आपला जो पहिला ब्रँड आहे जो मी एलिमेंट वेलनेस जो हेल्थमध्ये काम करतो आहे. हेल्थ रिलेटेड जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आपण या ब्रँडच्या माध्यमातून प्रोडक्टचे यूज करतो आहे. एलिमेंट वेलनेस या ब्रँडला जर बघितला तर आयुष मंत्रालयाचं प्रीमियम सर्टिफिकेट आहे, ज्याच्यामुळं द बेस्ट हेल्थकेअर ब्रँड 2019, 2022 आणि रिसेंट 2024 सुद्धा आपल्याला अवॉर्ड मिळालेला आहे. या ब्रँड्समध्ये जर बघितला हा जो अवॉर्ड आहे हा इकॉनॉमिक्स टाइम्स ऑफ इंडियाने आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर जर आपलं बाकी जर ब्रँड्स बघितला त्यातला दुसरा ब्रँड आहे आपला ऑन अँड ऑन जो फूड सप्लिमेंटमध्ये काम करतो आहे. एम आय होम आहे, घरला काही क्लिनर्स आहेत. न्यूस्टार आहे, कॉस्मेटिकचे काही प्रोडक्ट्स आहेत. आहार खायचे काही प्रोडक्ट्स आहेत. आणि इंडिया ग्रो हा आपला शेतीचा जैविक ब्रँड आहे. आज जर तुम्ही बघितला तर जैविक शेती सेंद्रिय शेतीवर सुद्धा जबरदस्त पद्धतीने आपण या प्रोडक्टच्या माध्यमातून काम करतो आहे. याचबरोबर आपल्याकडे ई लर्निंगचं सॉफ्टवेअर आहे MIDG वर्ल्ड म्हणून, हे सुद्धा एक आपलं प्रोडक्टच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते इंडिया शॉपी हे आपल्या ॲप्लिकेशनवर किंवा इंडिया शॉपी ही आपली शॉप आहे जिथून आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो. आपल्या ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मला स्किल इंडिया, राशी, प्रधानमंत्री कौशल्य योजना ह्या भारत सरकारच्या सगळ्या योजनांचा 100% सपोर्ट आहे. आता हा जो कन्सेप्ट आहे हा कसा रन करतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला चालवायचा आहे ह्याचं एज्युकेशन घेणं अपेक्षित आहे. ही आपली हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी आहे की ज्याच्या माध्यमातून आपण हा प्लॅटफॉर्म कसा रन करतो आहे, हे प्रोडक्ट्स कसे काम करतात हे जे इन डिटेल नॉलेज आपल्याला 100% याच्या माध्यमातून मिळू शकतो आहे. हा डायनॅमिक इव्हॅल्युएशन आपला ग्रुप आहे ह्याच्या माध्यमातून आपण काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या आपल्या पूर्ण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक्झॅक्ट बिझनेस प्लॅन जो आहे तो बिझनेस प्लॅन काय आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. आज जी मी माहिती देतो आहे या माहितीमध्ये तुम्ही समजून घ्या की हा प्लॅन किती चांगल्या पद्धतीनं रन करतो आहे आणि तुम्ही ह्याची माहिती व्यवस्थितपणे घेईल अशी मी अपेक्षा करतो. आज जर बघितलं इथून पुढे जी चर्चा करणार आहे ती फक्त मी पैशावरच करणार आहे की पैसे आपण कमवायचे कसे किंवा लोक पैसे कशा पद्धतीने कमवतात आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण कसे पैसे कमवू शकतो आहे. आज बघा आपला जर भारत बघितला तर भारतातलं जे मार्केट आहे ते 2 बाजूमध्ये काम करते. मी 2 बाजूची तुलना करतो आहे. याला मी बाजू नंबर 1 म्हणतो, याला मी बाजू नंबर 2 म्हणतो. मार्केट जर बघितलं तर कसं चालतं बघा. भरपूर लोकांच्या घरामध्ये नोकरीच्या माध्यमातून पैसे येतात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोण ना कोण नोकरी करत असतं, त्या नोकरीच्या माध्यमातून त्यांच्या घरी पैसे असतात. काही लोकांच्या घराची जर तुलना केला तर त्याच्यामध्ये काही लोकांच्या घरामध्ये छोटे मोठा व्यवसाय असतो आहे. म्हणजे उदाहरणार्थ किराणा मालाचं दुकान, नाव्याचं दुकान, पंक्चरचं दुकान किंवा पिठाची गिरणा असेल, हे छोटे मोठे व्यवसाय. काही लोकांच्या घरामध्ये जर बघितला तर ज्याच्यामध्ये मोठा व्यवसाय असतो. मोठा व्यवसायाचं जर उदाहरणार्थ घेतला तर आपल्या शेजारी किर्लोस्करांची कंपनी आहे, चित्र्यांची डेअरी आहे, ज्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या घरी पैसे येतात. आणि काही लोकांच्या घरामध्ये इन्व्हेस्टमेंटमधून पैसे येतात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये इन्व्हेस्टर असतात, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या घरी पैसे येत असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर घेतला तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे किंवा बिल्डर्स लोक, कॉन्ट्रॅक्टर लोक पहिल्यांदा फ्लॅट बांधायचे परत विकत बसायचे. आता ह्या 2 बाजू जर तुलना केली तर भारतामध्ये 7%च लोक असे आहेत की जे टॅक्स पे करतात आणि 93% लोक असे आहेत की जे अनुदान घेतात. पण तुम्ही जर बघितला तर या कॅटेगरीमध्ये ते 93% लोक काम करतात आणि या कॅटेगरीमध्ये ते 7% लोक काम करतात. जवळपास मी फक्त सांगायला आलो आहे. पण मार्केट जर बघितलं तर 93% पैसा या लोकांकडे आहे आणि 7%च पैसा या लोकांकडे आहे. म्हणजे ही लोकं सक्सेसफुल का बनली किंवा कशा पद्धतीने बनली ह्याचं जर तुम्ही उदाहरणार्थ घेतलं, माहिती घेतला तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं आहेत. कारणं काय आहेत बघा. नोकरी करणारा एक व्यक्ती 8 तास काम करतो आहे स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी. 8 तासच काम झालं. तेच मोठ्या व्यवसायामध्ये 100, 200, 500 लोक, म्हणजे समजा हा व्यक्तीसुद्धा ह्या व्यवसायामध्ये काम करतो आहे तर त्यांनी केलेलं 8 तासाचं काम हे कंपनीच्या मालकासाठी 800 तासाचं काम होते. नोकरीमध्ये किंवा छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये बघितलं तर एकटाच येणार आहे, एकटाच कामावर जाणार आहे. इथं जर बघितलं तर या 100 लोकांची टीम आहे. म्हणजे हा टीमवर्कचा बिझनेस आहे, एकट्या नाही करायचा. नोकरी किंवा छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये जर तुम्ही बघितला ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. तुम्हाला उपस्थिती दाखवावीच लागेल. तसं इथं नाही, इथं पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मी जे सांगितलं की मोठ्या व्यवसायामधला एखादा मालक समजा आठवडाभर जर कंपनीकडे फिरकला नाही
तरीसुद्धा त्याच्या अकाउंटवर पैसे येणार, कारण व्यवसाय चालू आहे. नोकरी किंवा छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये जर बघितला तर लिमिटेड इन्कम असणार आहे. म्हणजे इन्कम जर बघितला तर लिमिटेड असणार आहे, फिक्स अमाऊंट असणार आहे. इथं तसं नाही, इथं अनलिमिटेड इन्कम आहे. मार्केटमध्ये जे आपण म्हणतो आहे, सहज एक वाक्य वापरतो आहे की श्रीमंत लोकच श्रीमंत व्हायला किंवा श्रीमंतांच्याच घरामध्ये श्रीमंत यायला आल्या. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, ह्या 4 गोष्टी त्यांच्या पाठीमाग काम करतात. आज प्रत्येकाची इच्छा आहे की ह्या 4 गोष्टी आपल्यासाठी सुद्धा काम केल्या पाहिजेत. पण मला सांगा सर, मार्केटमध्ये मोठा व्यवसाय चालू करणं सोपं आहे का? नाही. एखाद्या मोठ्या व्यवसायामध्ये जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर किती पैसे अंदाजे लावावे लागतील मार्केटमध्ये? 1-2 करोड रुपये तर लागतील. चला मिनिमम मी पकडतो, समजा 1 करोड रुपये आपण लोन काढलं आणि एखादा व्यवसाय आपण स्टार्ट केला. मला सांगा, हा व्यवसाय टाकल्यानंतर आपली गॅरंटी एका लावलेले पैसे पण आपल्याला माघारी मिळतील किंवा तिथून पुढे पण आपला व्यवसाय चालेल. म्हणजे मार्केटमध्ये जर बघितलं तर रिस्क आहे आणि ह्या रिस्कला आपण घाबरतोय. त्यामुळे प्रत्येकजण आपण नोकरी किंवा छोट्या मोठ्या व्यवसायाकडे जायला लागलो. तरीसुद्धा सगळ्यांची इच्छा इथून जायची आहे, पण या रिस्कला आपण जात नाही. आज मी तुम्हाला जो व्यवसाय द्यायला लागलो ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 0 आहे, मग सांगा रिस्क असायचा काही संबंध आहे का? नाही. ज्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट 0 आहे, जिथं काही रिस्क नसणार, त्याच व्यवसायाला म्हटलं जातं डायरेक्ट सेलिंग किंवा मराठीत त्याला थेट विक्री म्हणतात. आता डायरेक्ट सेलिंग आणि थेट विक्री सांगण्याच्या आधी मी तुम्हाला ट्रॅडिशनल मार्केट काम काय करते त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. मार्केटमध्ये 2 बाजू असतात. कुठलंही जर प्रोडक्ट तुम्ही बघितला, तुमच्या घरामध्ये असलेलं प्रत्येक वस्तू जी आपण विकत आणलेली आहे ती कुठं ना कुठं तयार झालेली आहे. जिथं तयार झालेलं आहे त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणू किंवा कंपनी म्हणू. ज्यांनी विकत घेतले त्याला आपण कस्टमर म्हणू, बरोबर? समजा कस्टमरला एखादं प्रोडक्ट, उदाहरणार्थ हा माझा पेन आहे, समजा 100 रुपयाला मला मिळाला आहे, तर ॲक्च्युली त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही 30 ते 35% रुपये असते. म्हणजे मार्केटमधलं कुठलं जरी प्रोडक्ट घेतलं तर ते बनतं 30%ला, कस्टमरच्या हातामध्ये ते 100%ला पोचणार आहे. ह्याची किंमत का वाढली? कारण आपण ते प्रोडक्ट आणायला कंपनीमध्ये नाही जात, आपण जातो दुकानदार म्हणजे रिटेलरकडं, रिटेलर जातो होलसेलरकडं, होलसेलर जातो डीलर डिस्ट्रीब्युटरकडं, त्यांनी जातात कॅरी फॉरवर्ड सिस्टम किंवा ट्रान्सपोर्टेशन, आणि त्यांनी जातात कंपनीकडं. ह्यात आणखी एक महत्त्वाचा रोल असतो, तो म्हणजे जाहिरातीचा. आजपर्यंत मार्केटमध्ये असलेले प्रत्येक प्रोडक्ट हे जाहिरात केल्यानंतरच लोकांच्या हातापर्यंत पोचलेलं आहे. हे सगळं जर बघितलं, याला आपण ट्रॅडिशनल मार्केट म्हणतो आहे, म्हणजे पारंपरिक व्यवसाय. ज्या व्यवसायामध्ये मिळालेली रक्कम आहे 100 रुपये, तयार झालेली रक्कम आहे 30 रुपये, हा जो 70% पैसा आहे हा ह्या मार्केटमध्ये आत्ता सध्या गेलेला आहे. बरं, या लोकांनी पण काही चुकीची कामं नाहीत केली. त्यांनी त्यांचा पैसा लावला आहे, वेळ लावला आहे, गाडी भाडं आहे, लाईट बिल आहे, ते सगळं ते काढून घेणार आहेत. ह्याला ट्रॅडिशनल मार्केट म्हणतात. मी तुम्हाला माहिती सांगायला लागलो डायरेक्ट सेलिंगची. डायरेक्ट सेलिंग काय असते बघा, आपल्याकडे सुद्धा जवळजवळ 100-125 प्रोडक्ट्स आहेत, ते कुठं ना कुठं बनलेले आहेत. तो बनलेला आपला माल डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगकडनं आपल्या सिस्टीमकडे म्हणजे MILFकडे येतो आहे आणि MILFला ॲज अ कस्टमर म्हणून आपल्याला प्रोव्हाइड करते. या केसमध्ये हा जो 70% पैसा ह्या मार्केटमध्ये जात होता, ह्या रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, जाहिरात, ही सगळी कामं आपणच करतो आहे MILFच्या माध्यमातून, आपले डिस्ट्रीब्युटर्स. आणि यातला 5% टॅक्स आणि प्रॉफिट सिस्टीम काढून घेते आणि 65% रक्कम आपल्यासारख्या लोकांना वाटणार आहे. म्हणजे समजून घ्या, हे जे 65% रक्कम आहेत हे घेण्याचा चान्स आपल्याला मिळणार आहे. आजपर्यंत कस्टमर राहून कोणीही सक्सेसफुल नाही झालं, त्यांनी फक्त प्रोडक्ट्सच घेतले आहेत. पण ही आपली अशी एकमेव सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खरेदी जरी केला तरी त्या खरेदीच्या माध्यमातून तुम्हाला कस्टमर न ठेवता इथं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर बनलं जातं. आणि त्या डिस्ट्रीब्युटरशिप जी आपली मिळणार आहे किंवा ह्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. तुम्ही आजपर्यंत जी आयुष्यातून गोष्ट केलेली आहे कायमस्वरूपीची करताय, ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हटलं जातो खरेदी. आम्ही तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करलो आहे की तुम्ही एकदा आमच्याकडून मिनिमम 10,000, 20,000 किंवा 30,000 या पटीमध्ये खरेदी करायची आहे. जी खरेदी कस्टमर चॉईस असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आज माझे कस्टमर आहे, तुम्हाला तुम्ही समजा 10,000 रुपये खरेदी केला, तर आमच्याकडे असलेलं नुसतं जरी एक प्रोडक्ट जरी तुम्हाला आवडलं तरी ते प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या सगळ्या रकमेचं घेऊ शकताय. आणि ही खरेदी संपवायला जवळजवळ 90 दिवस आहेत. म्हणजे 90 दिवसामध्ये तुम्ही ती खरेदी संपवू शकता. आता ह्या खरेदीचे फायदे काय आहेत बघा. पहिला फायदा आपला हा आहे की आपली जी डिस्ट्रीब्युटरशिप आहे ती लाईफ टाईम राहणार आहे. 10% ते जवळजवळ 63% एवढ्या डिस्काउंटमध्ये आपल्याला माल मिळणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा 10,000 जर खरेदी केला, मिनिमम 13 ते 14,000, मी 30 ते 40% फक्त पकडतोय, मिनिमम 13 ते 14,000 MRPचा माल माघारी मिळणार आहे. म्हणजे आजच तुमचे पैसे आम्ही प्रोड्युसर रूपमध्ये माघार दिलेलो आहे. आपला मेन फायदा नंबर 1 आहे तो म्हणजे रिटेल प्रॉफिट. तुम्ही ह्याच्यामध्ये रिटेलिंग पण करू शकता. म्हणजे 3 ते 4,000 रुपये तुम्ही आज पण कमवू शकता जर प्रोडक्ट्स विकले तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सर प्रमोशन म्हणजे आता जे मी करायला लागलो आहे. मला सांगा, आमचा माल चांगला आहे का वाईट हे तुम्हाला कधी कळणार सर? वापरला तर. एक्झॅक्ट. मी तुम्हाला तीच रिक्वेस्ट करलो, एकदा दुकान बदला, म्हणजे खरेदी करा.
जे युजफुल प्रोडक्ट असतील ते स्वतः वापरा. म्हणजे यातले जे शक्य आहे तेवढे भरपूर प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, ते स्वतः वापरा आणि परत लोकांना सांगा हे चांगलं आहे का वाईट. त्याच्या आधी गडबड नका करू. आज मार्केटमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे, लोकांनी खरेदी पण केलेली नाही, वापरलेलं पण नाही आणि डायरेक्ट सांगत सुटल्यात. त्यामुळं मार्केटमध्ये खरा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. इथं परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला प्रोडक्टच्या स्वरूपामध्ये मी माघार दिलेलो आहे. याचा अर्थ तुमच्या माध्यमातून ज्याला आपण खरेदी करायला रिक्वेस्ट करणार आहे त्याचीसुद्धा आपण प्रोडक्ट्स माघार देणार आहे. म्हणजे त्यांचा 1 रुपया आपल्याकडे शिल्लक राहणार नाही. आता आपला बिझनेस काय आहे बघा. आज जर मार्केट बघितला तर मार्केटमध्ये असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आरोग्याचा. दुसरा आहे बेरोजगारी आणि तिसरा आहे पैशाचा. या तिन्हीतला प्रॉब्लेम नाही असं एक कुटुंब दाखवा सर. आहेत का तशी लोक? म्हणजे प्रत्येकाचे, कोणाच्या घरामध्ये आरोग्य आहे, ज्याच्या घरामध्ये पैसा नाही, ज्याच्या घरामध्ये पैसा आहे त्याच्या घरामध्ये आरोग्य नाही. आणि आता शिकून भरपूर लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना अपॉर्च्युनिटी संधी नाही मिळालेली. मी म्हणतो एक 100, 200, 500 लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यातल्या 2 लोकांना तुम्ही हा प्लॅटफॉर्म दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे जसं की आज यांच्या माध्यमातून आज तुम्हाला मी प्लॅटफॉर्म दाखवले, तशा पद्धतीने तुम्ही हा प्लॅटफॉर्म दाखवू शकताय. समजा तुमचा ए नावाचा एक मित्र आला, तुमचा बी नावाचा एक मित्र आला, अट सेमच असणार आहे, मिनिमम 10,000ची खरेदी. समजा तुमच्या ए नावाच्या मित्रानं 10,000ची खरेदी केली, त्याला आपण 13,000 ते 14,000चा माल माघार दिलेला आहे. तसंच सेम बी नावाच्या मित्रानं 10,000ची खरेदी केली, त्यालासुद्धा 13,000 ते 14,000चा माल माघार दिलेला आहे. म्हणजे इथं त्यांचं आपण देणं काहीही मागणं आहे. पण आपला जो फायदा नंबर 2 आहे, ज्याला आपण म्हणतोय सेल्स टर्नओव्हर बोनस, आपल्याला ही सिस्टीम काम करायला 2 बाजू येते. या ठिकाणी आपला आयडी जनरेट केला जातो. तुमच्या ए नावाच्या मित्राला बाजू नंबर 1 मध्ये, तुमच्या बी नावाच्या मित्राला बाजू नंबर 2 मध्ये ॲड केलं जातं. इथून पुढचा जो आपला बिझनेस आहे तो बिझनेस व्हॅल्यूवर जनरेट केला जातो. आपल्या सिस्टीममध्ये 2 कुपन जनरेट केले जातात. एका कुपनची किंमत आहे 100 रुपये = 75, दुसऱ्या कुपनची किंमत आहे 100 रुपये = 35. म्हणजे ज्या वेळेला माझ्या ए नावाच्या मित्रानं 10,000चा माल खरेदी केला जाईल त्यावेळेला तो माल माझ्यामुळं प्रमोशन झाला आहे म्हणून माझ्यासाठी सिस्टीम पकडते 7,500 कुपनच्या स्वरूपामध्ये आणि इकडे सुद्धा माझ्यासाठी पकडले जाईल 7,500. आपली सिस्टीम काय करते, 7,500ला 7,500 मॅच करते आणि त्याची 12% 900 रुपये माझ्या अकाउंटवर एनईएफटी करते. आता तुम्ही तुमच्यासाठी इमॅजिन करू शकता. मी आकडे 3 परत सांगतो. पहिला आकडा आहे तो म्हणजे 10,000 रुपये जे की आपल्या मित्रांनी खरेदी केलेले आहे. दुसरा आकडा आहे 13,000 रुपये जे की त्याचे माल त्याला माघारी मिळालेला आहे. आणि तिसरा आकडा आहे 7,500 रुपये जो की माझ्यामुळं ती खरेदी प्रमोट झालेली आहे. म्हणजे मी प्रमोशन केलेलं आहे तर ते प्रमोशनचे पैसे आपल्याला मिळून जातात. इथून पुढे जर तुम्ही बघितला, तुम्ही आणि तुमच्या 8 मित्राच्या माध्यमातून समजा पुढच्या वीकमध्ये 30,000चा बिझनेस व्हॉल्यूम झाला आणि इकडे सुद्धा बी नावाच्या मित्राच्या माध्यमातून सुद्धा 30,000 बिझनेस व्हॉल्यूम झाला. सिस्टीम 30ला 30 मॅच करते, त्याची 12% 3,600 रुपये तुमच्या अकाउंटवर एनईएफटी करते. आता तुम्ही म्हणणार की हे 30,000 बिझनेस व्हॅल्यूम मॅच करण्यासाठी मला 3 लोकांना पकडायचं आहे का? आपला बिझनेस नुसतं माणसं पकडा असं म्हणत नाही. तुमच्या ए नावाच्या मित्रानं स्वतःसाठी जरी परत 30,000ची खरेदी केली तरी सुद्धा सिस्टीम 30ला 30 मॅच करून ते तुमच्या अकाउंटवर 3,600 रुपये देणारच आहे. समजा याच्या पुढच्या वीकमध्ये असं होईल, इकडे समजा 1 लाखाचा बिझनेस व्हॉल्यूम होईल सिस्टीमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या ए टीमच्या माध्यमातून आणि इकडं सुद्धा समजा 80,000चा बिझनेस व्हॉल्यूम होईल. आता तुम्ही म्हणणार की हा काय बिझनेस आहे, दोन्ही काही सेम नाही चालणार. इकडं 80 होईल, इकडे 1 लाख होईल. ह्यातली मिनिमम अमाऊंट 80ला 80 सिस्टीम मॅच करते, त्याची 12% 9,600 रुपये तुमच्या अकाउंटवर एनईएफटी केले जातात आणि इतर राहिलेले जे 20,000 आहेत ते आहे तसे कॅरी फॉरवर्ड पुढच्या आठवड्यासाठी केले जातात. म्हणजे तुम्ही केलेला बिझनेस कधीही लॅप्स होत नाही, कट होत नाही. ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड पुढच्या वीकसाठी ट्रान्सफर केला जाणार आहे. पुढं जर बघितला, समजा परत इकडे 80,000ची खरेदी झाली, इकडे 1 लाखाची खरेदी झाली. तुम्ही बघू शकता मागचे 20 + 80 1 लाख सिस्टीम मॅच करेल, त्याची 12% 12,000 रुपये तुम्हाला त्या आठवड्याचे ट्रान्सफर केले जातील. मी परत तुम्हाला सांगतोय, हे जे मी तुम्हाला टर्नओव्हर दाखवला आहे हा प्रत्येक वीकचा आहे. या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही आणि तुमच्या टीमच्या माध्यमातून जी काही खरेदी होणार आहे त्याच्या अल्टरनेट बुधवारी तुमच्या अकाउंटवर 12% तुमची काय असेल ते अमाऊंट डायरेक्ट एनईएफटी अकाउंटवर केली जाईल. इथं कुठलाही कॅश व्यवहार होत नाही. एक आठवडा असा येईल आपल्या आयुष्यामध्ये, इकडे 7.5 लाख आणि इकडे 7.5 लाख रुपयाची खरेदी होईल सर. बरं, 1-2 दिवसाचं काम नाही, त्यासाठी 3, 4, 5 वर्षाचं मेहनत आहे. सिस्टीम 7.5 लाखाला 7.5 लाख बिझनेस व्हॅल्यूम मॅच करते आणि त्याची 12% 2,10,000 रुपये आठवडा ट्रान्सफर करते. हे आपले हायेस्ट कॅपिंग अमाऊंट आहे. ह्याच्या पुढं किती जरी बिझनेस झाला तरी तुमच्या अकाउंटवर हायेस्ट 2,10,000 येणार आहे. हा झाला आपला फायदा नंबर 2 ज्याला आपण सेल्स टर्नओव्हर बोनस म्हणतोय. आपला फायदा नंबर 3 आहे बघा, ज्याला आम्ही पॅसिव्ह इन्कम सोर्स म्हणतोय. समजा
एक वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही आमच्यासोबत काम करत गेला. इकडे एक 100 लोकांची टीम आणि इकडे एक 100 लोकांची टीम बनली. 100 लोक म्हणजे 100 कुटुंब आहेत. घरी लागणारा जरी माल काढला, साबण, शॅम्पू, तेल, पेस्ट, क्लीनर वगैरे, तरी मिनिमम 1,000-2,000 रुपयाचा आपण खरेदी करतो. समजा ह्या लोकांना एक 2,000, या लोकांना एक 2,000 रुपयाचा माल खरेदी केला आहे. इकडे झाली सर 2 लाख रुपयाची खरेदी, इकडे झाली 2 लाख रुपयाची खरेदी. सिस्टीम ह्या 2 लाखाला 2 लाख पण बिझनेस व्हॅल्यू मॅच करते आणि त्याची 12% 24,000 रुपये तुम्हाला त्या महिन्याला किंवा त्या आठवड्याला तुमच्या अकाउंटवर एन-ई-एफ-टी करणार आहे. मला सांगा इथं काम काय केलं आहे? हे आपली जुनी लोक आहेत की ज्यांनी परत खरेदी केले. म्हणजे उदाहरणार्थ यावर्षी द्राक्ष बागेची छाटणी आहे, आपला माल यूज केला आहे, पुढल्या वर्षी पण माल खरेदी करणार आहेत लोक, कारण पुढल्या वर्षी पण छाटणी घ्यायची. त्यांनी परत जरी खरेदी केली त्यासुद्धा खरेदीवर आपल्याला मॅचिंगला बिझनेस व्हॅल्यूमला 12% रिटर्न देणार आहेत. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची फॅसिलिटी, ही फॅसिलिटी बघूनच या सिस्टीमसोबत मी काम करतो आहे सर, ज्याला आपण म्हणतो नॉमिनेशन म्हणजे वारसदार फॅसिलिटी. एक साधं उदाहरण देतो. समजा हा एक व्यक्ती आहे, XYZ व्यक्ती. नॉर्मली शिक्षण घेण्यासाठी आपल्याला 20 वर्ष लागतात. म्हणजे कुठल्या पण क्षेत्रामध्ये जर शिक्षण घेतलं तर 20 वर्ष लागणार आहेत. समजा एक 5 वर्ष झाला हा व्यक्ती कुठेतरी नोकरी करतो आहे आणि त्याला समजा आत्ता एक 40-50 हजार रुपये काहीतरी पगार आहे. समजा 1 महिना हा व्यक्ती कामावरच गेला नाही, 50 रुपये त्याला मिळतील का? कामावरच नाही गेला. समजा होऊ नये ह्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं, या जगातच नाही राहिला, त्याचं शिक्षण, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा पगार त्याच्याबरोबर निघून गेला. म्हणजे इथं त्यांची फॅमिली डायरेक्ट 0 होते. समजा हाच व्यक्ती आमच्यासोबत खरेदीनं आला आहे, काही दिवस काम करत गेला, त्याला प्लॅटफॉर्म समजला, प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टीम डेव्हलप करत गेला, काही लोकांची टीम बनली. या व्यक्तीला जरी काय झालं तर ही लोकं काम करायची, खरेदी करायची थांबणार नाहीत सर. ते बाय डिफॉल्ट काम पण करणार आहेत, खरेदी पण करणार आहेत. ह्याचा अर्थ हा टर्नओव्हर बाय डिफॉल्ट येणार आहे. ह्या व्यक्तीच्या पाठीमागं यातला 1 रुपया कट न करता आहे असा बिझनेस त्यांच्या नेक्स्ट नॉमिनीला म्हणजे त्यांच्या मिसेसच्या नावावर ट्रान्सफर केला जातो आहे. त्यांना जरी काय झालं तर त्यांच्या नेक्स्ट वारसासाठी हा प्लॅटफॉर्म ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केला जातो आहे. म्हणजे असा 3 जनरेशनपर्यंत आपला हा प्लॅटफॉर्म कॅरी फॉरवर्ड केला जातो आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये काय समजलं असेल, काय आवडलं असेल, बिंदास्त विचारा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं राहिलो सर. तुम्ही ते 10-20-30 हजार रुपये म्हणलं ना. एक्झॅक्टली. हां, त्याची पण माहिती मी तुम्हाला देतो. आता हे जे 10-20-30 हजार आहेत, आपले मिनिमम एक ID जे जनरेट होते ते 10,000 रुपये नव्हते. आपल्याला काम करायला 2 बॉस आहेत, बरोबर. तुमच्या A नावाच्या मित्राला समजा बाजू नंबर 1 मध्ये ॲड केलं जाईल, तुमच्या B नावाच्या मित्राला बाजू नंबर 2 मध्ये ॲड केलं. ह्या A आणि B नावाच्या मित्रांना पैसे कधी मिळणार आहेत? त्यांच्या 2 बाजूला काम झाल्यानंतर. म्हणजे आपलं हे जे सिस्टीम आहे किंवा आपला हा जो प्लॅन आहे तो ट्री सिस्टीम आहे, झाड आहे. आपलं झाड फुलत चाललेलं आहे. समजा उदाहरणार्थ इथं 10,000 बिझनेस व्हॉल्यूम, इथं 10,000 बिझनेस व्हॉल्यूम, इथं 10,000 बिझनेस व्हॉल्यूम आणि इथं 10,000 बिझनेस व्हॉल्यूम खरेदी झाली समजा. तर तुम्ही इमॅजिन करू शकता तुमच्या एका बाजूला 10-20-30, 10-20-30चं मॅचिंग झालेलं आहे. म्हणजे सिस्टीम 30-30च्या मॅचिंगचे तुम्हाला 3,600 रुपये देणार आहेत. याच आठवड्यामध्ये तुमच्या A नावाच्या मित्राच्या खाली सुद्धा इकडे 10,000 बिझनेस व्हॉल्यूम, इकडे 10,000 बिझनेस व्हॉल्यूम मॅच झाला आहे. तर ह्याच आठवड्यामध्ये ना खरेदी वाढले ना लोक वाढलेत. तुमच्या A नावाच्या मित्राला सुद्धा 1,200 रुपये देणार आहेत आणि तुमच्या B नावाच्या मित्राला सुद्धा याच आठवड्यामध्ये 1,200 रुपये देणार आहेत. हे 10-10 हजाराच्या मॅचिंग मॅचिंगचे, एक्झॅक्ट ह्या 10,000 हजारचे मॅचिंगचे. समजा उदाहरणार्थ तुमचा A नावाचा मित्र इथं नाही ॲड केला, ह्या तुमच्याच पुढच्या 10,000 रुपयेनं तुमचा दुसरा ID जनरेट केला आणि हा तुमचा A नावाचा मित्र जर खाली ॲड केला आणि ह्या तिसऱ्या तुमच्या 10,000 रुपयानं तुमचा हा B नावाचा मित्र इथं ॲड करता, इथं ॲड करणं, हा पण तुम्हीच ID काढला. म्हणजे तुम्ही तुमचाच ट्रँगल जनरेट केला. अजून खरेदी वाढलेली नाही, टीम वाढलेली नाही, लोक आलेली नाहीत, तरीसुद्धा ज्या आठवड्यामध्ये तुम्ही फक्त 3,600 रुपये घेणार होता एवढ्या खरेदीवर, त्याच आठवड्यामध्ये हा पण ID तुमचाच आहे. म्हणजे हे 1,200 रुपये सुद्धा कोणाचे झाले सर? तुमचेच झाले. प्लस हा पण ID तुमचाच आहे. म्हणजे हे 1,200 कोणाचे झाले? म्हणजे इथं 3,600 येणार होते, तिथंच तुम्ही 6,000 रुपये पण घेऊ शकता. हे स्मार्ट वर्क आहे. हे स्मार्ट वर्क आहे. तुम्ही 100% ह्या ट्रँगलच्या माध्यमातून सुरुवात करू शकता. आमची काही जबरदस्ती 100% खरेदी करताना 10,000 रुपयेच करायचे नाही. आता सुरुवातीला करताना फक्त तुम्ही 10,000 खरेदी करायची आहे. समजा नेक्स्ट टाइमला तुम्हाला जर खरेदी करायची असले, समजा 10,000चे प्रोडक्ट संपले, तर तुम्ही 100% नंतरची खरेदी तुम्ही तुमच्या म्हणजे 500-1000च्या पटीमध्ये सुद्धा करू शकता. इथं काही जबरदस्त नाही की नंतर तुम्ही फक्त सुरुवातीला ID जनरेटसाठी म्हणजे तुम्हाला कस्टमरचं डिस्ट्रीब्युटर बनवण्यासाठी आम्ही सुरुवात 10,000 रुपये करतोय. म्हणजे कंपनी इथून ज्या तो देते आम्हाला कस्टमर न ठेवता डिस्ट्रीब्युटर तुम्हाला एक्झॅक्ट डिस्ट्रीब्युटर्स बनवणार आहे. पण हे डिस्ट्रीब्युटरचं जे काम आहे हे तुमचं नंतर चालू होणार आहे. आधी तुम्ही खरेदी करून वापर करणं अपेक्षित आहे. वापरल्यानंतर आपण 100% बिझनेस डेव्हलप करू शकतोय. असा आपला प्लॅटफॉर्म आहे. 100% या सिस्टीमसोबत तुम्ही यावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय. धन्यवाद.